नमस्कार प्रेक्षक हो, आजच्या या विशेष आणि अत्यंत महत्त्वाच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. 15 ऑगस्ट 2026 हा दिवस मेष राशीच्या प्रत्येक स्त्री पुरुषाच्या आयुष्यात एक अतिशय मोठी आणि महत्त्वपूर्ण वळणाची पायरी घेऊन येत आहे. आजचे हे राशी भविष्य फक्त तुमचे भविष्य सांगणारे नाही, तर तुमच्या आजवरच्या संघर्षाला आणि कष्टांना एका सुवर्ण फळामध्ये रूपांतरित करणारी ही एक अत्यंत गुप्त आणि दैवी भविष्यवाणी आहे. जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि तुमच्या मनात तुमच्या भविष्याबद्दल, करिअरबद्दल किंवा कुटुंबाबद्दल कोणतीही चिंता असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी थेट ईश्वराकडून आलेला एक संकेत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक विनंती करते, जर तुम्हाला तुमच्या कष्टांवर आणि दैवी शक्तीवर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे श्रद्धापूर्वक लिहून आपल्या आजच्या या प्रवासाची सुरुवात करा. कारण आजचा दिवस तुमच्या आयुष्यात कोणतीही पूर्वकल्पना न देता एक असा चमत्कार घडवणार आहे ज्याची तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहत होतात. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आज 15 ऑगस्ट 2026च्या या पवित्र दिवशी ग्रहांची चाल मेष राशीच्या जातकांसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायी स्थितीतून जात आहे. मंगळाचा तुमच्या राशीतील प्रभाव आणि ग्रहांच्या नक्षत्र बदलाचे जे गणित जुळून आले आहे ते अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक आहे. बऱ्याचदा आपल्या मनात हा प्रश्न येतो की आपण इतके कष्ट करतो, दिवसरात्र एक करतो, तरीही मनासारखे यश का मिळत नाही? आपल्याच आजूबाजूची माणसे आपल्यापेक्षा मागे असताना अचानक पुढे कशी निघून जातात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि तुमच्या नशिबाची बंद झालेले दरवाजे उघडण्याची गुरुकिल्ली आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणूनच ही एक सुद्धा ओळ न गाळता व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय लक्षपूर्वक ऐका, कारण यात दडलेला प्रत्येक शब्द तुमच्यासाठी मोलाचा आहे. गेल्या काही दिवसात मेष राशीच्या लोकांना व्यावसायिक आणि आर्थिक क्षेत्रात ज्या अस्वस्थतेला सामोरे जावे लागले त्याबद्दल थोडे आठवून पहा. तुम्ही घेतलेले निर्णय चुकले नाहीत, फक्त तुमच्या नशिबाची साथ देण्याची वेळ अजून आली नव्हती. पण आजचा हा दिवस सांगतोय की तुमची ती खडतर परीक्षा आता संपलेली आहे. जर तुम्ही नोकरीच्या निमित्ताने नवीन बदलाचा विचार करत असाल, परदेशात जाण्याची किंवा कंपनीत प्रमोशनची वाट पाहत असाल, तर आज दुपारनंतर तुम्हाला एक अत्यंत आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. ही बातमी मिळताच तुमच्या चेहऱ्यावर जे आत्मविश्वासाचे आणि आनंदाचे तेज येईल ते पाहण्यासारखे असेल. ऑफिसमधील वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुमच्या खांद्यावर नवीन मोठी जबाबदारी सोपवली जाईल. सुरुवातीला ही जबाबदारी मोठी वाटेल, पण तुमचा हाच आत्मविश्वास तुम्हाला यशाच्या एका अशा शिखरावर घेऊन जाईल जिथे पोहोचण्याचे स्वप्न तुम्ही कधीतरी पाहिले होते. फक्त एक काळजी घ्या, आजच्या दिवशी कोणतीही महत्त्वाची सही करताना किंवा कागदपत्रांवर व्यवहार करताना घाई गडबड करू नका. तुमच्या राशीत मंगळाची ऊर्जा खूप जास्त असते, त्यामुळे साहजिकच तुमच्यामध्ये एक वेगळा जोश आणि आक्रमकता असते. पण आजच्या दिवशी या ऊर्जेला योग्य दिशेने वळवण्याची गरज आहे. घाईघाईत घेतलेला कोणताही निर्णय ऐनवेळी फायद्याऐवजी थोडासा ताण निर्माण करू शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना थोडा धीर धरा आणि आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका, कारण आज तुम्हाला एक अत्यंत अचूक आंतरिक जाणीव होणार आहे, जी तुम्हाला योग्य आणि अयोग्य यातील फरक स्पष्टपणे दाखवून देईल. आता वळूयात तुमच्या आर्थिक स्थितीकडे, जिथे गेल्या काही काळापासून सततची ओढाताण सुरू होती. कधी हातात पैसा येतो आणि कुठे खर्च होतो हेच समजायचे नाही, अशी तुमची गत झाली होती. पण आज 15 ऑगस्टच्या या शुभ पर्वावर तुमच्या संपत्तीच्या स्थानात एक अत्यंत सकारात्मक योग जुळून येत आहे. जर तुमचे पैशांचे लेनदेन कुठेतरी अडकले असतील किंवा कोणीतरी तुमचे पैसे परत दिले नसतील, तर आज त्या व्यक्तीकडून स्वतःहून फोन येऊ शकतो किंवा पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. उत्पन्नाचे नवे स्रोत आजूबाजूला तयार होऊ लागतील. व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस म्हणजे एक सुवर्ण संधी आहे. नवीन ग्राहकांचा संपर्क होईल आणि जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा नफा हातात पडल्यामुळे मनाला एक असीम शांतता लाभेल. पैसा येतोय म्हणून तो विनाकारण खर्च करू नका, तर भविष्याच्या सुरक्षेसाठी त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. हाच आजचा तुमच्यासाठी एक महत्त्वाचा मोलाचा सल्ला आहे.
या प्रवासात पुढे जाण्यापूर्वी जर आत्तापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आणि विश्लेषण तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्याशी जुळणारे वाटत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण ज्योतिष गुरु या आपल्या चॅनलवर आपण नेहमीच अचूक, खऱ्या आणि आपल्या मनाला भिडणाऱ्या गोष्टी सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. तुमची एक कॉमेंट आणि एक सबस्क्रिप्शन आम्हाला अशाच प्रकारच्या ऊर्जेने भरलेले नवनवीन आणि उत्तम व्हिडिओ बनवण्यासाठी सातत्याने प्रेरित करत असते. चला आता पाहूयात तुमच्या कौटुंबिक आणि व्यक्तिगत आयुष्यात आज काय खास घडणार आहे. कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून काही ना काही कारणावरून लहान सहान खटके उडत होते. कोणाचे बोलणे मनाला लावून घेणे किंवा प्रत्येकाच्या मतामध्ये विसंवाद निर्माण झाल्यामुळे घरात थोडी अस्वस्थता जाणवत होती. पण आज या सर्व गोष्टींमध्ये एक मोठा सकारात्मक बदल घडणार आहे. घरातील वातावरण अचानक हलकं-फुलकं आणि आनंदी होईल. जर कुटुंबातील कोणाचे आरोग्य बिघडले असेल तर त्यांच्या प्रकृतीत आजपासून अत्यंत वेगाने सुधारणा होण्यास सुरुवात होईल. आई-वडिलांचे आशीर्वाद आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून तुमचे मन आनंदाने भरून जाईल. जो जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती गेल्या काही काळापासून तुमच्याशी दुरावल्यासारखी वागत होती त्यांच्या मनातील गैरसमज आज दूर होण्याची उत्तम वेळ आलेली आहे. एक मनमोकळा संवाद तुमचा हा दुरावा कायमचा संपवून टाकेल आणि नातेसंबंधांमध्ये पूर्वीपेक्षाही जास्त गोडवा आणि जवळीक निर्माण होईल. प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस मेष राशीच्या तरुणांसाठी अत्यंत रोमॅन्टिक आणि सुखद अनुभवांचा असणार आहे. जर तुम्ही कोणासमोर आपल्या भावना व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. आज तुमच्या शब्दांमध्ये एक अशी जादू आणि ओढ असेल जी समोरच्या व्यक्तीला प्रभावित केल्याशिवाय राहणार नाही. वैवाहिक आयुष्यात सुरू असलेले वादविवाद आज संपुष्टात येतील आणि एकमेकांसोबत वेळ घालवण्याची सुंदर संधी प्राप्त होईल. संध्याकाळची वेळ कुटुंबासोबत किंवा खास व्यक्तीसोबत हसण्या खेळण्यात आणि आनंदात जाईल, ज्यामुळे दिवसभराचा सगळा थकवा कुठल्या कुठे नाहीसा होईल. आता तुमच्या आरोग्याविषयी बोलायचे झाले तर मेष राशीच्या लोकांना नेहमीच धावपळ करण्याची सवय असते. कामाच्या अतिरेकात तुम्ही तुमच्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता, ज्याचा परिणाम डोकेदुखी, थकवा किंवा निद्रानाशाच्या स्वरूपात पाहायला मिळतो. आजच्या दिवशी आपल्या शरीराला विश्रांतीची गरज आहे हे ओळखा. सकाळी लवकर उठून थोडा वेळ ध्यान किंवा योगासने करण्याची सवय ठेवा. भरपूर पाणी प्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये योग्य ती काळजी घ्या. तुमचे मन जर शांत असेल तर तुम्ही जगातील कोणतीही कठीण गोष्ट सहज जिंकू शकता. आजचा हा दिवस तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यामध्ये एक नवीन ऊर्जा भरून देणारा ठरणार आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे एक असा अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय जो तुमचा आजचा दिवस आणखीन जास्त भाग्यशाली बनवेल. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळाची कृपा प्राप्त करण्यासाठी आजच्या दिवशी लाल रंगाला विशेष महत्त्व द्या. आज सकाळी स्नान केल्यानंतर एका स्वच्छ लाल रंगाच्या कागदावर किंवा लाल वस्त्रावर कुंकवाने किंवा चंदनाने आपल्या इष्टदेवाचे किंवा श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण करून एक वर्तुळ काढा आणि त्यावर लाल रंगाची फुले अर्पण करा. शक्य असल्यास आजच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा लाल रंगाच्या वस्तूंचे जसे की मसूर डाळ किंवा फळांचे दान करा. हा साधा आणि अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल आणि तुमच्या नशिबाचे बंद केलेले दरवाजे एका झटक्यात उघडून टाकेल. हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण विश्वासाशिवाय कोणताही उपाय पूर्ण फलदायी ठरत नाही. प्रेक्षक हो, आयुष्य म्हणजे चढ उतारांचा एक सुंदर खेळ आहे. आज जर कठीण परिस्थिती असेल तर उद्या नक्कीच सुखाचा सूर्य उगवणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे. मेष राशीच्या जातकांसाठी आजचा हा 15 ऑगस्ट 2026चा दिवस हा केवळ एक कॅलेंडरमधील तारीख नाही, तर हा तुमच्या आयुष्यातील एक नवीन सोन्याचा अध्याय सुरू होण्याची नांदी आहे. तुमच्यातील जिद्द, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे प्रामाणिक कष्ट हेच तुमचे सगळ्यात मोठे भांडवल आहे. कोणाच्याही बोलण्याने खचून जाऊ नका, कारण तुमचे भविष्य उज्ज्वल आहे आणि त्याची सुरुवात आजपासूनच होत आहे. आजच्या या सुंदर आणि प्रेरणादायी प्रवासाच्या शेवटी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते, जर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला तुमच्या मनाला एक वेगळी ऊर्जा आणि समाधान मिळाले असेल तर या व्हिडिओला सढाळ हाताने लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत आणि आप्तांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या दैवी मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि जाता जाता कॉमेंट बॉक्समध्ये अतिशय श्रद्धेने आणि आदराने लिहा, श्री स्वामी समर्थ.
तुमचे आयुष्य सुख, समृद्धी आणि समाधानाने भरून जाओ याच मनपूर्वक सदिच्छांसह आजचा हा भाग आपण इथेच संपवतोय. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद.